गँग्स ऑफ वासेपूर सुरू. बीडमधल्या गुन्हेगारीवरनं भाजपचे आमदार सुरेश धस यांचा आरोप. राज्यातल्या मेट्रो प्रकल्पांसाठी सरकारकडनं निधीची खैरात. मेट्रो मार्गांसाठी 282 कोटी रुपये MMRDAला वितरित. फडणवीस सरकारकडनं राज्यातल्या वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट. संभाजीनगरात कंत्राटी कामगाराचा क्रीडा विभागाला 21 कोटींचा गंडा. 13,000 रुपयांचा पगार, पण गॉगल मात्र हिऱ्यांचा आणि गाडी BMW. कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. विदर्भातल्या जंगल सफारी झाल्या फुल. ताडोबा आणि पेन्समध्ये 2 जानेवारीपर्यंत सफारी बुकिंग हाऊसफुल. नमस्कार. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनची सुरुवात एका धक्कादायक बातमीनं करूया. कमी काळामध्ये वाममार्गानं अमाप काळा पैसा आला की भले भले बिथरतात. दौलतजादा करत सुटतात. तेलगीनं एका रात्रीत बारबालेवरती लाखो रुपये उडवले आणि तेलगी घोटाळा उघडकीस आला. आणि असंच काहीचं घडलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये. एका दिवट्याची दौलतजादा त्याचं बिंग फुटण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. कशी ते तुम्हीच पहा. मैत्रिणीला 4 BHK फ्लॅट गिफ्ट. दुसऱ्या मैत्रिणीला 35 लाखांची कार गिफ्ट. डायमंडच्या गॉगलची ऑर्डर. 1.5 कोटीच्या BMW कारची खरेदी. मंडळी, ही दौलतजादा कोण्या कुबेराची नाही. ही आहे एका अवघ्या 13,000 रुपये महिन्याला पगार असणाऱ्या एका क्लार्कची. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. 13,000 रुपये पगार असलेल्या संभाजीनगरमधल्या 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला आणि होऊ दे खर्च म्हणत त्यांनी स्वतःसह गर्लफ्रेंडवर कोट्यवधी रुपये उडवले. या पठ्ठ्यानं मैत्रिणीला 4 BHK फ्लॅट गिफ्ट दिला. दुसऱ्या मैत्रिणीला 35 लाखाची कार गिफ्ट दिली. डायमंडच्या गॉगलची ऑर्डर केली. 1.5 कोटीच्या BMWची स्वतःसाठी खरेदी केली. स्वतःसाठी महागड्या 2 व्हीलरची खरेदी केली. बँकेत स्वतःच्या नावावर कोट्यवधींची FD केली. कुंपणानं शेत खाल्लं ही म्हण तुम्ही ऐकली असेल. इथं ती बरोबर लागू पडते. क्रीडा संकुलासाठी समितीच्या खात्यात पैसे आले. 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्र तयार केली. क्रीडा उपसंचालकांच्या स्वाक्षरीचा बनावट वापर केला. त्या आधारे मूळ ID प्रमाणे नवा तसाच ID तयार केला. बँक खात्याला स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडला. बोगस ID वरून पैसे स्वतःच्या खात्यात वळते केले. कंत्राटी कर्मचारी असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरनं सरकारला 1-2 नाही, तब्बल 21 कोटी 59 लाख 38,000 रुपयांचा गंडा घातला. स्वतःच्या मोबाईल नंबरवरती नेट बँकिंग ॲक्टिवेट करण्याबाबत पत्र दिलं आणि त्या रक्कम त्यांनी त्या स्वतःच्या प्रायव्हेट अकाउंटला त्या नेट बँकिंगद्वारे वर्ग केली आणि त्याच्यावरून ते इतर काही अकाउंटवरती ती रक्कम वर्ग झालेली आहे. ह्याच्यामध्ये 3 आरोपी आहेत. 3 आरोपीपैकी 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. 1 आरोपी अटक झालेला नाही. या सगळ्या घोटाळ्याचं बिंग फुटल्यानंतर आरोपींची दौलतजादा उजेडात आली. पण या सगळ्या घोटाळ्यामुळे काही मूलभूत सवाल निर्माण झालेत. कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हाती तिजोरीच्या चाव्या कोणी दिल्या? कोट्यवधी रुपये वळते होताना कुणालाच त्याची जाणीव कशी झाली नाही? उपसंचालकांचा हलगर्जीपणा या आरोपींच्या पथ्यावर पडला का? आयकर विभागाला सुद्धा व्यवहारांचा संशय कसा आला नाही? पोलीस तपासातून आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि घोटाळ्याची पाळमुळं खणून काढून कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सामान्य माणसाच्या कष्टाचे पैसे चोरांच्या हातात जाणार नाहीत
याची काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर. आणि पुढची बातमी सुद्धा फसवणुकी संदर्भातली आहे. वर्ध्यामध्ये एका महिलेला 1,000च्या ड्रेससाठी 1 लाख रुपये गमवावे लागले. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या जाळ्यात ही महिला अडकली आणि तिची फसवणूक झाली. हा सगळा प्रकार नेमका कसा घडला पाहूया याविषयीचा रिपोर्ट. ऑनलाईन खरेदी करताना सावधान. वर्ध्यात महिलेची फसवणूक. 1,000 रुपयांचा ड्रेस पडला 1 लाखाला. वर्ध्यात राहत असलेल्या राखी रघाटटे यांना सायबर भामट्यांनी गंडा घातलाय. या फसवणुकीमुळे केवळ 1,000 रुपयांच्या ड्रेससाठी त्यांना 1 लाख रुपये गमवावे लागले. राखी यांनी एका ऑनलाईन साईटवरनं ड्रेसची खरेदी केली, ज्याची किंमत होती 997 रुपये. पण राखी यांना हा ड्रेस काही पसंत पडला नसल्यानं त्यांनी हा ड्रेस परत केला. पण रिटर्न पॉलिसीनुसार पैसे परत न आल्यामुळे त्यांनी कस्टमर केअरला फोन लावला आणि इथेच घात झाला. डाउनलोड केल्यानंतर 85 माझ्या HDFC बँकेच्या खात्यामधून आधी 85,000 आणि लगेच 15,000 अशी एकूण 1 लाख रक्कम ही माझ्या HDFCच्या अकाउंटमधून डेबिट झाली. राखी यांनी कस्टमर केअरशी संपर्क साधल्यावर त्यांच्याकडे गुगल पे, फोन पे क्रमांक तसंच पिनकोडची विचारणा झाली. पैसे परत मिळणार म्हणून राखी यांनी हे सगळे डिटेल्स शेअर केले. यानंतर कंपनीकडनं राखी यांना व्हॉट्सॲपवरती APK फाईल पाठवली गेली आणि ही फाईल ओपन करता क्षणी राखी यांच्या बँक खात्यातनं आधी 85,000 आणि मग 15,000 रुपये कापले गेले. या ट्रान्झॅक्शनमुळे आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि राखी यांनी पोलिसात धाव घेतली. ज्यामध्ये आरोपींनी फिर्यादीला त्यांचे मोबाईल नंबर, पिन क्रमांक विचारलेले आहेत आणि त्यांना एक लिंक पाठवलेली आहे APK नावाची. आणि त्यांनी जसं APKची फाईल डाउनलोड केल्यात त्यांच्या बँक खात्याचे पूर्ण ॲसेस आरोपींना प्राप्त होत आहेत आणि त्याद्वारे त्यांचे ते पैसे काढत आहेत. म्हणून सर्वांना सांगण्यात येते की कोणती APKची फाईल जर आपल्या याच्यावर आलेली आहे मोबाईलवर तर कृपया त्याला डाउनलोड करू नका. सध्या अनेकांना ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन जडलंय, पण शॉपिंगच्या नादात आपली फसवणूक होऊन आपला बँक बॅलन्स रिकामा होणार नाही याची सावधानता बाळगणं गरजेचं बनलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर काही राजकीय बातम्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्र्यांनी खाती मिळताच कामालाही सुरुवात केली आहे. अनेक मंत्र्यांनी थेट भेटी देत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. संजय शिरसाट, योगेश कदम, नितेश राणे या मंत्र्यांनी आपापल्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेत त्यांना सूचना दिल्या. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवारी रात्री नवी मुंबई पोलीस स्थानकाला अचानक भेट दिली. ड्रग्ज विरोधी कारवाया अधिक कडक कराव्यात असे आदेश त्यांनी दिले. तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमधल्या शासकीय वसतिगृहात पोहोचले. इथे त्यांनी सरप्राईज व्हिजिट दिली. शिरसाट यांच्या अचानक भेटीमुळे अधिकाऱ्यांमध्ये मात्र गोंधळाचं वातावरण होतं. वसतिगृहातली अवस्था पाहून शिरसाट प्रचंड संतापले. तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी मत्स्य आणि बंदर विभाग खात्याचा पदभार स्वीकारला. खाते प्रमुखांची बैठक घेत आढावाही घेतला. आज आपण आपल्या कामाचा, पद्धतीचा ट्रेलर दाखवल्याचं नितेश राणेंनी म्हटलं. मी आता सांगितलंय मला पहिली गोष्ट म्हणून नार्कोटिक्समध्ये मला ऍक्शन करायचे बरं की नाही. आपल्याकडे स्कूल 11वी कॉलेजेस आहेत. ड्रग्स जास्त आता हे MD असेल किंवा सगळ्या ह्या आता तरुणांमध्ये जास्त आहे बरोबर नाही. आता क्रिसमस आहे, 31 आहे, त्याच्यामध्ये ज्या काही पार्ट्या चालतात तिकडे स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या. मी पूर्ण वेळ ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असताना मी लाज नाही वाटत तुम्हा लोकांना? हे असं पाहता तुम्ही लोक? थोडी तरी लाज ठेवा ना, थोडी तरी राहून दाखव रे. किती एक दिवस सुद्धा राहून दाखव. मस्ती करायला पाहिजे तुम्हाला. फक्त पैसे खायचेत का त्यात आणखी काही?
लाज नाही झालं ना, लाज. माझ्या काही अपेक्षा आहेत, माझी एक काम करण्याची पद्धत आहे, त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे. त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत, जेणेकरून हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे. दोन्ही खातं लोकांच्या फार अपेक्षा या खात्याकडे आहेत आणि आज मी मंत्री झाल्यामुळे अजून अपेक्षा वाढलेल्या आहेत, ज्याची जाणीव मला आजूबाजूच्या लोकांकडून होते. एका बाजूला विकास ते दुसऱ्या बाजूला सुरक्षा, ह्या दोन विषय माझ्या अजेंड्यावर आहेत. तर राज्य